नमस्कार शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेबाबत 10 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या काही महत्त्वाच्या अपडेट समोर आलेले आहेत। यामध्ये योजनेला 2031 पर्यंत मुदतवाढ, 24व्या हप्त्याची प्रतीक्षा, हप्ता अडकण्याची कारणे आणि 10 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाचा यामध्ये समावेश आहे। ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर वळालो, ओके, तर आता सर्वात मोठी अपडेट म्हणजेच की केंद्र सरकारने PM किसान योजना पुढील 5 वर्षांसाठी सुरू ठेवण्यास आता मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच की 2026-27 ते 2030 ते 31 या कालावधीत ही योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे आणि या 5 वर्षांसाठी सरकारने तब्बल 3.15 लाख कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद आता यामध्ये केलेली आहे। आत्तापर्यंत PM किसानच्या 23 हप्त्यांमधून 4.47 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढील काही वर्षे पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो निश्चितच मिळत राहण्याचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे। ओके, आता जर आपण 24व्या हप्त्याबद्दल जर बघितले अपडेट, तर आता सर्वात मोठा प्रश्न येतो की PM किसानचा 24वा हप्ता नेमका कधी जमा होणार। तर योजनेचा 23वा जो हप्ता आहे तो 20 जून 2026 रोजी वितरित करण्यात आलेला होता। PM किसानमध्ये साधारणपणे 4 महिन्यांच्या अंतराने हप्ते दिले जातात, त्यामुळे 24वा जो हप्ता आहे तो ऑक्टोबर 2026 मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र हे लक्षात ठेवा, 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख जी आहे ती अद्याप जाहीर झालेली नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही ठराविक तारखेवर अधिकृत घोषणा होईपर्यंत तुम्ही विश्वास ठेवू नका। ओके, आता जर आपण नंतरची अपडेट बघितली, तर आता काही पात्र शेतकऱ्यांचे हप्ते जे आहेत ते वेगवेगळ्या कारणांमुळे अडकू शकतात। सर्वात पहिले कारण म्हणजे eKYC पूर्ण नसणे। ओके, तसेच eKYC पूर्ण नसेल तर PM किसान पोर्टल, ओके, PM किसान पोर्टल CSC केंद्र किंवा उपलब्ध फेस ऑथेंटिकेशन सुविधेद्वारे ती प्रक्रिया तुम्ही पूर्ण करणे आवश्यक आहे। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आधार आणि बँक खात्याची लिंकिंग। आधार बँक खात्याशी लिंक आहे का आणि खाते DBT साठी सक्षम आहे का हे तपासणे सुद्धा गरजेचे आहे। तिसरे कारण म्हणजे जमीन नोंदीमध्ये असलेली विसंगती। ओके, जर शेतकरी मंडळींनो तुमच्या 7/12 किंवा संबंधित जमीन नोंदीमध्ये काही चूक असल्यास ती महसूल विभागाकडून दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे। आणखी एक कारण म्हणजे बँक खात्या इनॲक्टिव्ह असणे। अशा परिस्थितीमध्ये आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा तुम्ही। तसेच याचबरोबर 10 ऑगस्ट 2026 पासून देशव्यापी शेतकरी आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे। संयुक्त किसान मोर्चाकडून या आंदोलनात विविध मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये MSPला कायदेशीर हमी, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मनरेगा संदर्भातील बदल अशा प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हजारहून अधिक ठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन जे आहे ते करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। यामध्ये जेल भरो, रेल रोको आणि रोड रोको यांसारख्या आंदोलनाचा समावेश असल्याचे सांगण्यात आलेले आहे। आता तर शेतकरी बांधवांनो, या सर्व अपडेट्स मी तुम्हाला एक एक करून सांगितलेले आहेत। PM किसान योजना 2031 पर्यंत सुरू राहणार। तसेच 24वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे, मात्र त्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही आहे। हप्ता अडकला असेल तर eKYC, आधार बँक लिंक, जमीन नोंदी आणि बँक खाते या 4 गोष्टी तुम्ही नक्की तपासा। ओके, निश्चितच तुमचं सोल्युशन निघून येईल यामध्ये। आणि 10 ऑगस्ट पासून देशव्यापी शेतकरी आंदोलनालाही सुरुवात झालेली आहे। ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मंडळींनो। आणि अशाच महाराष्ट्रातील शेती व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।